ऑन फिशरीज अँड ॲक्वाकल्चर दिनांक 12 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी रोजी महाविद्यालयामध्ये संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉक्टर A.D. जाधव सर, प्रिन्सिपल लोकनेते मोहनराव कदम, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर व डॉक्टर अनिल एच. चिले सर, एक्स इन्चार्ज असिस्टंट कमिशनर डिपार्टमेंट ऑफ फिशरी, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांचे मी मनपूर्वक स्वागत करते। तसेच महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर आर्य साळुंखे सर, सायन्स विभाग प्रमुख व वर्कशॉपचे कोऑर्डिनेटर डॉक्टर S.S. पाटील सर, इथे उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, तसेच लोकनेते मोहनराव कदम कॉलेजचे सर्व विद्यार्थी, इथे डॉक्टर शिवूरकर सर, तसेच या कॉलेजचे उपस्थित असलेले सर्व प्राध्यापक, विद्यार्थी यांचे मी वर्कशॉपमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। यानंतर सत्कार समारंभ होईल, अतिथी देवो भव। मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर आर्य साळुंखे सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर A.D. जाधव मी आदरणीय प्राचार्य डॉक्टर आर्य साळुंखे सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर यानंतर डॉक्टर S.S. पाटील सरांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर A.D. जाधव सर यांचा सत्कार करावा। डॉक्टर शिवूरकर मी डॉक्टर कुंभार सरांना विनंती करते की त्यांनी शिवूरकर सरांचा सत्कार करावा। विद्यार्थी, आज मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन या विषयावरती 2 दिवसाची परिषदेचे उद्घाटन समारंभ संपन्न होत आहे। या उद्घाटन समारंभामध्ये मी महाविद्यालयाच्या वतीनं आपणा सर्वांचं स्वागत करतो। आजच्या या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माझे मित्र डॉक्टर A.D. जाधव सर, प्राचार्य, कृषी महाविद्यालय कडेगाव, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आर्य साळुंखे सर, या कार्यक्रमाचे परिषदेचे समन्वयक डॉक्टर कुंभार सर, या कार्यशाळेचे रिसोर्स पर्सन डॉक्टर चिले सर, कृषी महाविद्यालयाचे प्राध्यापक शिवूरकर सर, सर्व विद्यार्थी आणि माझे सहकारी वर्ग, या सर्वांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या काळामध्ये मत्स्य व्यवसाय आणि मत्स्यपालन हे क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे। ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारे हे एक क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये पोषण मूल्ययुक्त अन्न तयार करू शकतो, तसेच रोजगार निर्मिती, उद्योग यांच्या संधी निर्माण करण्याच्या दृष्टीने हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचे आहे। या क्षेत्रात संधी असेल। विद्यार्थी मित्रो, आपल्या NEP मध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, या धोरणामध्ये काही विषय पारंपरिक पदवी अभ्यासक्रमाबरोबरच काही कोर्सेस इंट्रोड्यूस केले। त्यातलाच एक कोर्स म्हणजे SEC, स्किल इन्हान्समेंट कोर्स, की ज्या SEC मुळे विद्यार्थी तो स्वावलंबी बनू शकतो किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतो आणि त्या व्यवसायाबरोबरच रोजगार निर्मिती सुद्धा करू शकतो। या ग्रामीण भागात आपल्याकडे जलयुक्त शिवार आहे, भरपूर पाणी उपलब्ध आहे। फक्त पुढे येऊन कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतला तर नोकरीच्या पाठीमागे न लागता एखादा व्यवसाय मत्स्यपालन आणि मत्स्यपालन फक्त मासेपालन नाही आहे, बाळांनो,
त्या ॲक्वाकल्चरमध्ये फिशरीज अँड ॲक्वाकल्चर, आवर टायटल ऑफ कॉन्फरन्स इज द फिशरीज अँड द ॲक्वाकल्चर. फिशरीज मीन्स मत्स्यपालन आणि ॲक्वाकल्चर म्हणजे जलचर प्राण्यांचं संवर्धन करायचं आहे किंवा पालन करायचं आहे, की ज्याच्यामध्ये फक्त मत्स्यपालन नाही आहे, कोळंबी पालन होऊ शकतं, पर्लकल्चर होऊ शकतं. बऱ्याच असे कोर्सेस या ॲक्वाकल्चरमध्ये इन्क्लूड आहेत. विद्यार्थी मित्रो, या NEP चा उद्देशच हा आहे की त्या मुलाला, त्या विद्यार्थ्याला स्वावलंबी बनवावं. PM उषा अंतर्गत आमच्या महाविद्यालयाला निधी प्राप्त झाला आणि त्या निधीच्या अंतर्गतच SOP म्हणून एक त्याच्यातला पार्ट आहे. त्या SOP अंतर्गत 50 लाख रुपयाची ग्रँट आम्हाला मिळालेली होती आणि त्या 50 लाख ग्रँटमधून 49 का 50 कॉन्फरन्सेस, वर्कशॉप्स, हँड्स ऑन ट्रेनिंग्स असे विविध प्रकारचे कार्यक्रम या महाविद्यालयामध्ये ऑर्गनाईज करण्यात आले. तुम्ही लोक, ॲग्रिकल्चरची मुलं, तुम्ही लोक फक्त त्या 3च कार्यक्रमाचे साक्षीदार आहात. भविष्यात जाऊन आम्ही जाधव सरांना किंवा माझी आणि सरांची आमची चर्चा झाली, भविष्यात जाऊन आम्ही तुमच्या कॉलेजवरती सुद्धा, ॲग्रिकल्चर कॉलेजवरती सुद्धा आम्ही एखाद्या कार्यक्रमाचं आयोजन करण्याचा आमचा मानस आहे. पुनश्च एकदा मी आपणा सर्वांचं आज 2 दिवसीय कार्यशाळा, त्याच्यामध्ये फिशरीज आणि ॲक्वाकल्चर या विषयाच्या संदर्भात होते. या वर्कशॉपच्या निमित्तानं उपस्थित असणारे डॉक्टर अनिल चिले सर, असिस्टंट कमिशनर, डिपार्टमेंट ऑफ फिशरीज, महाराष्ट्र शासन, तसेच माझा आणि जाधव सरांचा 3 दिवसाचा परिचय आहे, पण 3 वर्षाचा आमचा परिचय असल्यासारखी आमच्यामध्ये थोडीशी मैत्री आता निर्माण झाली आणि त्याचं मैत्रीचं एक पर्व पुढं भविष्यकाळात निश्चितपणे चांगलं आम्ही सुरू करू आणि त्यांच्याही महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना, आमच्याही महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना त्याचा, आमच्या मैत्री पर्वाचा फायदा होईल अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. तसेच सरांच्या बरोबर आलेले माळी सर आणि चिले सरांचं झालं. तसेच ॲग्रिकल्चरचे आणि आमच्या महाविद्यालयाच्या दादा आणि दिदी. मी जास्त वेळ घेत नाही, पण सरांनी एक छान मुद्दा आपल्याला सगळी माहिती मिळेलच, परंतु तुम्ही जर आता बघितलं की IT सेक्टर खूप बूममध्ये आहे आणि पूर्वी लाखामध्ये, करोडमध्ये त्यांना पॅकेज मिळायची. पण तुम्हाला माहिती आहे का, आता एक मागच्या आठवड्यामध्ये एक सॉफ्टवेअर आलं आहे नवीन आणि त्या सॉफ्टवेअरनं जवळजवळ 70% जॉब सगळे डिस्ट्रॉय करून टाकले. कारण त्यातले जी काही ती सॉफ्टवेअरचे IT इंजिनियर जे होते, ते जे काही करत होते ते आता फ्री ऑफ कॉस्ट ते सॉफ्टवेअर नवीन करून देणार आहे. अजिरॉक असं तर त्या सॉफ्टवेअरचं नाव आहे. त्यामुळे त्यातले बरेचसे जॉब असं हे निघून जाणार आणि एम्प्लॉयमेंटचा विचार केला तर आता आपण सुद्धा खूप एम्प्लॉयमेंट केली, पण त्याला मिळणारी सॅलरी आहे ना ही खूप कमी आहे आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये आपलं संपूर्ण पुढचं आयुष्य घालवणं तेवढ्या कमी सॅलरीमध्ये 25,000, 40,000, 45,000 आणि रिटायरमेंटपर्यंत वाढून किती वाढणार आहे, त्याच्यावर काही निश्चित शून्य वाढणार नाही. लक्षात आलं का? तर असे काही छोटेसे व्यवसाय आहेत की याच्यामधून खूप मोठी आपण प्रगती करू शकतो. जसं फिशरी सगळ्यांना माहिती आहे, पण ॲक्वाकल्चरमध्ये आपण कधी विचार करत नाही. आम्ही मागच्या वर्षी जे काही 1-2 कॉन्फरन्सेस घेतल्या पर्लकल्चरच्या, तर आंध्रीसारख्या एका आमच्या छोट्याशा गावामध्ये एका तरुणांनी, त्याच्या मिसेसने, दोघांनी मिळून तो चांगल्या पद्धतीचा व्यवसाय, अगदी सर 5,000, 7,000ची सुद्धा कल्चर त्यांनी डेव्हलप केलेली आहे, डायमंड वगैरे. तर असे काही व्यवसाय घेऊन आपण गेलो तर निश्चितपणे चांगली, आणि ह्या व्यवसायांना कुठेही मरण नाही. मासे प्रोडक्शन आणि मासे मारी हा विषय चांगला, पण
आता समुद्रामधल्या माशांचं म्हणजे मी कॉमर्स आहे तरी पण सांगतो ते प्रमाण खूप कमी होत चाललंय. कारण माझा परवा मुलगा मालवणला गेला होता आणि तो 5 तास आज समुद्रामध्ये मासेमारी करायला गेला तर त्याला 5 किलोचा एकच मासा सापडला. म्हणजे तिथल्या म्हणजे 5 तास घालून फक्त एक मासा जर आम्ही एक नसेल तर प्रोडक्शन कॉस्ट आम्ही कॉमर्शियल असेल विचार करायचं म्हणजे तर ती खूपच कमी आहे. तर असे काही छोटे आणि डिमांड भरपूर आहे. म्हणून चिले सरांनी मगाशी बसले मी म्हटलं सर आमच्या महाविद्यालयामध्ये असं काही आम्हाला करता येईल का, निदान एका दुसऱ्या आम्हाला आमच्या विद्यार्थ्याला त्याच्यातून काही शिकता येईल का, त्याच्यातून काही व्यवसाय करता येतील का, आणि आम्ही महाविद्यालयामध्ये त्याला जागा तशी पद्धतीची उपलब्ध करून देऊ. कारण असे वेगवेगळ्या कॉन्फरन्सेस घेणे याला काहीतरी आउटपुट असायला पाहिजे. आणि आम्ही कॉन्फरन्स घेतलेले आमच्या इथं तशा पद्धतीचं व्यवस्था किंवा तशा प्रकारचा काहीतरी एम्प्लॉयमेंट जनरेशनचा विषय निर्माण केला किंवा छोटासा स्टार्टअप केला तर त्याचा आउटपुट मिळाला असं आम्ही समजेल. आपला अधिक वेळ घेत नाही पण खरोखरच जाधव सर आणि चिले सर तुम्हाला चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी ओरिएंट करतील अशी एक अपेक्षा व्यक्त करतो. Respected principal of this college, Principal Samgir sir, my friends from the government for many more years, respected Dr. Zule sir, who was Assistant Commissioner of Fisheries and has worked. It's like me. I'm for sericulture, he's for fisheries, and around the time, around the globe also we are moving. आणि त्यामुळे फिशरीजचा सरांच्या जो बोलायचा मुद्दा होता, आज जे आमच्या पाटील सर आहेत त्यांनी काय केलं PM उषामध्ये बरोबर आमच्या कमले सरांनी 2 याच्यामध्ये घेतले, डेअरी आणि तुमच्या सेरिकल्चर. आज आमचा पाटील सर जे कॉर्डिनेटर आहेत त्यांनी हेड ऑफ द सायन्स डिव्हिजन त्यांनी फिशरीज आणि ॲक्वाकल्चर केलं. याला प्रचंड स्कोप आहे. पर्सनली माय स्टुडंट्स आर देअर, स्टुडंट फ्रॉम झुलॉजी दे आर ऑल्सो देअर, आणि आमचा कुमार सर आणि सगळे लर्नेड प्रोफेसर्स आहेत, दे आर अगेन फ्रॉम लाईफ सायन्सेस. परंतु मी सुद्धा शासनात 23 वर्षे काम केलं. सरांनी सुद्धा महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात बदल्या झाला. मी सुद्धा 17 जिल्ह्यात बदल्या झाले ना, फ्रॉम सिंधुदुर्ग टू गोंदिया. त्यामुळं जाईल तिथं माझा सरांना माहिती आहे, माझं कोण मित्र असायचे. आमचे सगळे ऑफिसेस शक्यतो फिशरीज, सेरिकल्चर, ॲग्रिकल्चर, डेअरी हे कुठेतरी एकाच कॉम्प्लेक्समध्ये असतात. तसं सांगलेलं सुद्धा आता की आपला जो सेंट्रल मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आहे त्यामध्ये हे सगळे ऑफिसेस आहेत. मग तिथं मत्स्य व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसाय आहे, तुमच्या रेशीमच्या व्यवसायाचा आहे, पाटबंधाऱ्याचा आहे, जलसंपदा आहे, त्याचा आम्हाला खूप मोठा लघुसिंचन तलावाचे असतात त्यासाठी मत्स्याचं आपण प्रचंड हे करतो. हे सगळे ऑफिसेस एकत्रित असतात. आणि त्यामुळं माझी कुठे बदली झाली तर आमचे 2 डिपार्टमेंट असे होते की सेरिकल्चर आणि फिशरीज, त्याला 99% ऑफिसर्स दे आर फ्रॉम द झुलॉजी. आणि त्यामुळं कुणी तर सिनियर और ज्युनियर कलिग बोलले ते. आणि त्यामुळे नॅचरली कुठं बदली झालं की मी पहिलं बघायचो फिशरीज ऑफिसर कोण आहे, तिथला रिजनल डेप्युटी डायरेक्टर कोण आहे, हु इज डिस्ट्रिक्ट फिशरीज ऑफिसर. आणि त्या ह्याच्यात मग आम्ही नक्कीच आमचं एकत्रित काम करायचं. म्हणजे मला समजा जिल्ह्यातल्या काही कामाला जायचं असेल तर मी त्या फिशरीज ऑफिसरला आदल्याच दिवशी सांगून द्यायचो की साहेब आपण उद्या ह्या अमुक तालुक्यात जाऊया. समजा मी नागपूरला 10 वर्ष होतो त्यावेळेला मी नागपूरचे 2 तालुके काटोल तालुक्यात ते आहेत, त्या तालुक्यात जायचं तर मी त्यांचं नियोजन काल सांगून द्यायचो की आज ह्या तालुक्यातली तुमची जेवढी गाव आहे जिथं लघु तलाव आहे की जिथं माझं सेरिकल्चर आहे जॉईंटली आपण टूर करूया. तुमची एक गाडी आहे ना जिल्हा परिषदेच्या ऑफिसला ठेवून घेऊया. आम्ही सगळे अधिकारी 10 गाड्यांना 10 ठिकाणी जातो. मग आम्ही नागपूरला सुद्धा असं केलं होतं. आमचे जिल्हा परिषदेचे IAS ऑफिसर होते खोब्रागडे साहेब, त्यांनी मला एक कॉर्डिनेटिंग काम दिलं होतं. सगळे अधिकारी आणायचे आणि सगळ्यांच्या गाड्या घेऊन जिल्हा परिषदमध्ये यायचे आणि पुन्हा सगळ्यांनी काही निवडक गाड्यानं बसायचं आणि शिव पण आमच्यामध्ये यायचे. त्या गावात आम्ही पहिलं सांगून द्यायचं की आज सगळ्या विभागाचे अधिकारी एका गावात येणार, शासन आपल्या दारी. हा आम्ही त्यावेळेला कॉन्सेप्ट राबवत होतो 2005 ला. आणि फिशरीजच्या ऑफिसरची माझी मैत्री काय असायची, आम्ही ज्या तलाव्यात जाईल, ज्या शेतकऱ्याकडे जाईल गोड्या पाण्याच्या माशाच्या, त्याची माझी एक आठ असेल की त्यानं मला एक मासा द्यायचा. म्हणजे गाडीतून येताना एक मासा मी घेऊनच यायचो. तो आम्ही फिनिशिंग वगैरे करून आणायचा, खाऊन टाकायचा. मग तो लॉबस्टर असू नाही तर काय असू दे. मुलांनो
तुम्हाला आता म्हणजे ॲग्रिकल्चरचे आहेत, झुलॉजीचे आहेत, बायोलॉजीचे काही कॉमर्सचे पण असतील सर म्हणले तसं, परंतु आपण 60,000 पेक्षा जास्त कोटीचा एक्सपोर्ट हे टर्नओव्हर जो आहे तो ॲक्वाकल्चर आणि फिशरीजमध्ये करतोय. त्यातला पार्ट जो आहे पुन्हा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, जेवढे लघु तलाव आहेत म्हणजे गाव पातळीवरचे जे तलाव आहेत त्याचं सुद्धा सर हे त्याचं लीज देते ना, लीजवर दिलं जातं. फिशरीज डिपार्टमेंट, जलसंपदा विभाग हे दोघं लीजवर देतात आणि गाव पातळीवर सुद्धा माशांचं व्यवस्थापन, मॅनेजमेंट, ट्रेनिंग आणि त्याचं पुन्हा पुढची प्रक्रिया व्हावी. गावातल्या लोकांना सुद्धा प्रतिनियुक्त अन्नपदार्थ, न्यूट्रिशन जे आहे ते शेवटी पोषण आहार जो आहे तो सहज मिळाला पाहिजे. मी आता भंडाऱ्यामध्ये काम करत होतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे रिसोर्स पर्सन डॉक्टर ए चिले सर यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर ते फिशचे डॉक्टर्स आहेत. या कार्यक्रमात या वर्कशॉपचे कोऑर्डिनेटर डॉक्टर एस एस पाटील सर, विज्ञान विभाग प्रमुख यांचेही मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर लोकनेते मोहनराव कदम कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरचे डॉक्टर शिवूरकर सर इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर डॉक्टर माने सर उपस्थित आहेत, त्यांचेही आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर आर एस साळुंके सर ते उपस्थित आहेत. त्यांनीही मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल मी त्यांचेही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर आपली टेक्निकल कमिटी प्रकाश निकम सर